नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली स्टडी टाईम चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार लोकमान्य टिळक यांच्यावर भाषण. लोकमान्य टिळक. नमस्कार, मी इथे तुमचं नाव इयत्ता इथे लिहायचं आहे मध्ये शिकत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी गर्जना करणारे आणि देशात क्रांतीची ज्योत पेटवणारे लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यांच्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांना सर्व घरी लाडाने बाळ असे म्हणत. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. लहानपणापासून स्पष्टपणे बोलणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे टिळक होते. त्याचे उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगते. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफले वर्गात खाऊन वर्गात टाकली. गुरुजींनी टिळकांना शिक्षा म्हणून टरफले उचलायला लावली. तेव्हा टिळक निडरपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्याने मी टरफले उचलणार नाही. टिळक हे स्वतः वकील होते. त्यांनी मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे चालू केली. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले आणि लोकांमध्ये देशप्रेम जागवले. इंग्रजांविरुद्ध लढा दिल्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवले. तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. या सर्व कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य अशी पदवी दिली. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.